नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावली त्याचबरोबर अमृता दोघेही किचनमध्ये तयारीला लागलेले आहेत. कारण सावलीनं ठरवलेलं आहे की केक बनवायचा आणि त्या केकवरती सॉरी लिहायचं आहे आणि त्यासाठी मग केक बनवायला घेत असतात. अमृता म्हणत असते, तुला केक बनवता येतो का ग सावली? तेव्हा सावली म्हणते, हा येतो, घरातलं जे थोडंफार साहित्य आहे तेवढ्यात मी बनवू शकते. जास्त असं बेकरीसारखं नाही बनवू शकत, पण साधा सोपा मी बनवू शकते केक, असं सावली अमृताला सांगत असते. तेव्हा ती म्हणत असते, खरंच म्हणजे यांच्या मनात जी काही ते गिल्ट राहिलंय ना, त्याच्यामुळे यांना खूप त्रास होतोय ग, आणि ही जर आयडिया आपली सक्सेसफुल झाली ना तर खूप बरं होणार आहे, असं अमृता इकडे सावलीला म्हणत असते. सावली म्हणत असते, कसं आहे माहितीये का, ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मनापासून करायच्या. आपण मनापासून ठरवलं, मनापासून गोष्टी केल्या की मग समोरच्याला पण आनंद होतो. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सावली आणि अमृता दोघीही मनापासून ह्या सर्व गोष्टी करत असतात. आणि सावली अमृताला म्हणत असते की जे काही करत आहे ते आपण मनापासून करूया आणि नक्कीच तिलोत्तमा मॅडमना हे आवडेल आणि त्यांच्या मनात जो काही राग आहे ना तो निघून जाईल, असं ती सांगत असते. आणि मग सावली म्हणत असते, अप्पूच्या वाढदिवसाला मी कुकरमध्ये केक बनवायचे, जेवढं साहित्य घरात आहे ना तेवढ्यात बनवायचे, खास असा बेकरीसारखा येत नाहीये पण साधा केक मला बनवता येतो, असं सावली सांगत असते. त्यानंतर दोघी जणी मिळून आता बनवत असतात केक. आणि मग अमृता म्हणत असते, सावली मला एक गोष्ट विचारायची, नक्की काय झालंय, तू सारूंशी का बोलत नाही, तुमच्यामध्ये वाद झालेत का? तेव्हा सावली म्हणते की नाही अमृताबाईंनी, आमच्यामध्ये वाद वगैरे भांडण वगैरे काहीच नाही झालेलं, पण काही गोष्टी अशा आहेत की तो गुंता आहे ना तो मी आत्ता तुम्हाला नाही सांगू शकत, आणि त्याचबरोबर तो गुंता सोडवणंही खूपच अवघड जात आहे, असं सावलीचं म्हणणं असतं. आणि अमृता तिला विचारण्याचा प्रयत्न करत असते पण सावली काही सांगत नसते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सखदेवचं अपॉइंटमेंट लेटर ऐश्वर्याकडे असतं, कारण ऐश्वर्या ऑफिसची बऱ्यापैकी कामं करत असते त्यामुळं ते तिच्याकडे असतं. आणि मग तिथं आलेली असते ती अस्मी म्हणत असते, आता हे अपॉइंटमेंट लेटर मला दाखवून काय उपयोग होणार आहे, या सगळ्यांनी काय होणार आहे, असं म्हणत अस्मी चिडलेली असते. तेव्हा ती म्हणत असते की कसं आहे माहितीये का, प्रत्येक गोष्ट एका वेगळ्या पद्धतीनं करायची आहे आणि ते तुझ्या लक्षात येत नाही. कसं आहे, आत्ता जे झालेलं आहे ते झालेलं आहे, त्याच्यावर चिडचिड करून आपण काहीही बदलू शकत नाही आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी आपण सॉल्व्ह करू शकत नाही. त्यापेक्षा शांतपणे विचार केला तर मात्र सगळ्या गोष्टी आपल्याला सोडवता येऊ शकतात, त्यामुळं शांतपणे विचार कर, असं मला त्या दोघींचं ठरलेलं असतं. इकडे आता मेकअप करत बसलेली असते ती म्हणजे तारा आणि पाठीमागून आलेली असते ती म्हणजे भैरवी तिथं आलेली असते. भैरवी म्हणत असते की तारा, तेव्हा तारा म्हणते की मम्मा फायनलला हा ड्रेस घालू ना ग? तेव्हा ताराला भैरवी म्हणते की हो चालेल. त्यानंतर त्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. ताराला ती समजवत असते, ताराला म्हणत असते की तू अशी हतबल झालेली मला नकोय, त्या दिवशी ते जिंगल गायला सांगितलं तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचा तो कॉन्फिडन्स गेला होता, ती गोष्ट मला नको आहे, पुन्हा मला तसं नाही पाहायचं तुला. कसं आहे माहितीये का, या वर्जे घराण्याचं नाव रोशन करण्यासाठी आधी भैरव वजे, आप्पासाहेब वजे, त्यानंतर भैरवी वजे आणि आता तारा वजे, ही खूप मोठी जबाबदारी आहे. आपण एका ग्लॅमरमध्ये राहतो, हे ग्लॅमर वाटतं तेवढं सोपं नाहीये. या ग्लॅमरमधून आपल्याला जसा आनंद मिळतो तसा काही गोष्टींचं दुःखही भोगावं लागतं. त्यामुळं ह्या ग्लॅमरमधल्या ज्या गोष्टी आहेत यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं असतं. आणि जर आपण स्वतःला अपडेट नाही ठेवू शकलो तर खूप मोठ्या गोष्टींचा आपल्याला गोष्टी फेस कराव्या लागू शकतात. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ती ताराला समजवत असते. ताराला म्हणत असते की हा ड्रेस असेलच पण त्याचबरोबर तुझ्या गळ्यामध्ये सोनं असेल. कसं आहे हो, काही गोष्टी मान्य मला तुझ्याकडे ती कला आहे ना ती खूप कमी आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याच्याकडे आहे ना त्याच्याकडनं आपण घेतोय ना आणि ते भरभरून घ्यायचं, त्यामुळे मागे सरकायचं नाही, हे बोलणं चाललेलं असतं. इकडे सोहम आणि बबलू दोघंही ग्रीटिंग बनवत असतात. ग्रीटिंग कशा पद्धतीचं बनवायचं हे सगळं त्यांचं चाललेलं असतं. सगळेजण आता मदत करत असतात, कारण राजकुमार जो आहे त्याच्यासाठी ही मदत करणं गरजेचं आहे म्हणून ते मदत करत असतात. त्यानंतर आपल्याला इकडे पाहायला मिळतं की आता तिथं आलेली असते ती म्हणजे अस्मीला ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की आता या घरातल्या एकेकाचं मन जिंकायला सुरुवात कर, सगळ्यांचं एकदा का मन जिंकलं की मग गोष्टी व्यवस्थित होतील, असं अस्मीला सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अस्मी आता तिथं आलेली असते आणि अस्मी त्या दोघांशी बोलत असते. ती म्हणत असते, मी करू का मदत? तेव्हा ते दोघं म्हणतात की नाही नको,
आम्ही करतोय ना. तेव्हा ती म्हणत असते की नाही करते ना मी पण थोडी मदत, असं म्हणत ती आलेली असते. तेव्हा बबलू आणि सोहम इतके आगाव असतात की ते अस्मीला म्हणतात की कसं आहे माहितीये का, तिलोत्तमा मॅडमचा राग माहितीये ना कसं आहे, आम्ही ग्रीटिंग बनवतोय आणि जर ते ग्रीटिंग त्यांना आवडलं नाही आणि मग जर त्या काय चिडल्या तर मग काय करणार. नाही, आमच्याबरोबर तुमची पण हकलपट्टी घराच्या बाहेर होणार, मग चालेल का हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा ती म्हणत असते की नाही नको बनवा तुमची तुम्ही, असं म्हणत ती तिथून जायला निघते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा बबलू आणि सोहम एवढे मस्ती आल्यासारखे वागत असतात ना की ते बरोबर त्या हिला मस्ती जिरवतच असतात तिची, अस्मीची, आणि अस्मीला तिची लायकी दाखवत असतात. त्यांना अजिबात आवडत नसतं की ती अस्मी त्यांच्या पुढे पुढे करते, त्यांच्याकडे येत असते, ही गोष्ट त्यांना अजिबात आवडत नसते आणि त्याच पद्धतीनं ते अस्मीला ते तोंड हाकलून लावतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अस्मीचं हे सगळं चाललेलं असतं ती असं समजत असते की हे दोघं जण खूप बावळट आहेत आणि आपल्याला यांचं मन जिंकता येईल म्हणून ती जवळ आलेली असते. त्यानंतर सोहम तारासाठी बनवलेले ग्रीटिंग आहे ते दाखवत असतो आणि बबलू ते ग्रीटिंग पाहत असतो आणि त्याला माहित असतं की हा जर ताराच्या विचारात गेला तर हा काय करेल काय सांगता येत नाही, असं म्हणत बबलू तिथून पळून जातो आणि सोहम मात्र इकडे ताराचं ते ग्रीटिंग आहे ते पाहण्यात गुंग झालेला असतो. त्याचबरोबर तो म्हणत असतो की अशाच पद्धतीनं माझं हड सुद्धा असं धग करतंय, असं त्याचं म्हणणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात इकडे भैरवी मात्र ताराला समजवत असते, तारा हे बघ काही झालं तरीही आत्ता हे ग्लॅमर जे आहे, हे जे काही सगळं मिळालेलं आहे ते तुला टिकवायचं आहे, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींचा आनंद तुला घ्यायचा आहे, असं ती सांगत असते. आणि तारा म्हणत असते की पण आई मला कंटाळा आलाय मम्मा मला या गोष्टींचा, कारण प्रत्येक वेळेस आपल्यालाच ह्या गोष्टी फेस कराव्या लागत आहेत, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. परंतु इकडे भैरवी मात्र तिला समजवत असते, तारा एक गोष्ट लक्षात ठेव, जे आपल्याला मिळालेलं आहे ना ते सोडायचं नाही, काहीही झालं तरी ते तुझ्या हक्काचं आहे आणि त्या गोष्टींपासून लांब पळायचं नाही, असं ती समजवत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ऐश्वर्याने आता बोलवलेलं असतं ते म्हणजे सखदेवला आणि सावलीला. सखदेवला ती म्हणते कसं आहे माहितीये का, आता या घरातून प्रमोशन झालेलं आहे तुझं, त्यामुळे जबाबदारीही वाढलेली आहे, पगारही वाढलेला आहे, त्यामुळं आता डॉक्युमेंटेशनही वाढलं जाणार आहे, त्यामुळं हे एक्स्ट्राचं डॉक्युमेंटेशन आहे, काही सह्या लागणार आहेत तर तुझ्या या पेपरवरती सह्या दे, असं तिनं सांगत असते. पण आता ही सावली आणि सखदेव इतके मूर्ख असतात की त्यांना असं वाटतही नाही की आपण हे पेपर एकदा वाचून घेतले पाहिजेत, सारंगशी या बाबतीत बोललं पाहिजे, असंही त्यांना वाटत नाही. ऐश्वर्याने सांगितलं की त्या पेपरवर सखदेव सह्या करतो. सखदेवच्या सह्या झाल्या की लगेचच ती सावलीला सांगते की विटनेस म्हणून तू सही कर, म्हणजे आता तू इथे गॅरंटेर आहे किंवा साक्षीदार आहेस म्हणून तू सही करायची आहे. सावली पण येण्यासारखी तिथं सही करते, तिच्या लक्षातच येत नाहीये की आपण कुठल्या पेपरवर सही करतोय, आपण विचार केला पाहिजे, कारण ही ऐश्वर्या काय आपल्याशी बरं वागत नाही तरीही आपण त्या पेपरवर का सह्या करतोय हे मात्र ह्या दोघांच्याही लक्षात आलेलं नसतं. तिनं सांगितलं की ह्या दोघांनी सह्या केलेल्या असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता ऐश्वर्या म्हणत असते की आता इथून पुढे तू काही या घरचा नोकर राहिलेला नाही, त्यामुळं ती जबाबदारी तुझ्यावरती असणार आहे, ती तुला पार पाडावी लागणार आहे. आणि मग ते दोघांना जायला सांगते. पण सावली आता विचारही करत नाही की कशासाठी सह्या घेतलेत आपल्या ह्याच्यासाठी, आणि एवढ्या सह्या घ्यायच्या आहेत तर ते सारंग सरांनी सांगितलं असतं ना, हिने का सह्या घेतलेत. पण ऐश्वर्याने एक वेगळंच कांड केलेलं असतं. ऐश्वर्याने सह्या घेताना, सावलीची सही घेताना त्याच्या खाली कार्बन पेपर टाकलेला असतो आणि कार्बन पेपर टाकून ती सही दुसऱ्या एका पेजवर घेतलेली असते. म्हणजे ऐश्वर्याने खूप मोठं कारस्थान केलेलं आहे. सावलीला घराबाहेर काढण्यासाठी हे तिनं केलेलं कारस्थान असतं. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या त्याचबरोबर तिलोत्तमा, सारंग सगळेजण तिथं बोलत असतात. तिलोत्तमा पुढच्या मीटिंगच्या संदर्भात बोलत असते, काही केसेस असतात त्यांच्या पेटंटच्या संदर्भातल्या त्यातल्या बोलत असते. तेव्हा सारंग आणि नील दोघंही सगळी इन्फॉर्मेशन देत असतात आणि छान पद्धतीनं सगळ्या गोष्टी डिस्कस करत असतात. तेवढ्यातच तिथे राजकुमार येतो. राजकुमार आलेला असतो. तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते की आम्ही ऑफिसच्या विषयावर बोलत आहे, आम्ही कौटुंबिक विषयावर इथे बोलत नाही, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र राजकुमार म्हणत असतो की आई माझं ऐकून तरी घे. पण इकडे तिलोत्तमा मात्र ऐकायला तयार नसते. तिलोत्तमा म्हणत असते की नाही, आता मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही, असं तिलोत्तमाचं स्पष्ट म्हणणं असतं. तेव्हा राजकुमार मात्र अगदी मेटाकुटीला आलेला असतो, रडकुंडीला आलेला असतो.
असतो आणि तो सॉरी सॉरी म्हणत असतो. परंतु इकडे तिलोत्तमा तिच्याच हट्टाला पेटलेली असते. ती मात्र ऐकून घेत नसते. ती म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का, आम्ही संस्कार केले, तू आणि तुझ्या बाबांनी आणि मी जे संस्कार केलेले आहेत त्या संस्कारांच्या बाबतीत आम्ही चुकलो, कारण ते संस्कार तुझ्यावर करायला विसरलो किंवा तुझ्यावर करायला आम्ही कमी पडलो असं आम्हाला वाटत आहे. या गोष्टीचा त्रास मला झाला, कारण मी माझ्या मुलांवरती सेम संस्कार केलेले आहेत. मग हे असं का घडलं हा प्रश्न मला पडलेला आहे. त्यानंतर इकडे आता तो ग्रीटिंग घेऊन आलेला असतो, तो रडत असतो. त्याला म्हणत असते की जा तू इथे थांबू नकोस, असं तिलोत्तमा त्याला ठणकावून सांगत असते. बिचारा राजकुमार रडत असतो. सगळेजण तिथं असतात आणि तिलोत्तमा त्याच्याकडे पाहतही नाही. सगळ्यांनाच वाईट वाटू लागतं की हे सगळं काय घडतंय, कारण राजकुमारची चूक तर झालेली आहे, पण त्या चुकीची शिक्षा इतकी मोठी राजकुमारला भोगायला लागू नये असं सगळ्यांना वाटत असतं. सगळेजण तोच विचार करत असतात आणि राजकुमारला तिने तिथून जायला सांगते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सावली त्याचबरोबर सगळेजण सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि राजकुमार तिथून जात असतो. तेव्हा तिलोत्तमाच्या लक्षात येतं की त्याने सॉरी लिहिलेलं एक ग्रीटिंग आणलंय. तिलोत्तमा ते ग्रीटिंग हातातलं घेते आणि राजकुमारचा हात पकडते. ते ग्रीटिंग घेते आणि त्याला म्हणू लागते की मान्य आहे, कसं आहे, मला ना माझ्या संस्कारांबद्दल शंका वाटायला लागली म्हणून मी तुला ओरडले, कारण तू चुकलास. त्या मुलीशी असं वागायला नको होतं हे मलाही माहिती आहे, कारण मी आणि तुझ्या बाबांनी आम्ही खूप जपले रे आमची तत्व, आमचे संस्कार, याला खूप महत्त्व दिलंय. पण गेल्या 3-4 दिवसांमध्ये तू मला जी सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करत आहे, तुला तुझ्या चुकीची जाणीव आहे, त्यामुळं आत्ता मी तुझ्याशी बोलत आहे. मग ते ग्रीटिंग बघते. ते ग्रीटिंग बघितल्यानंतर त्यांचे फोटो असतात. ते फोटो इतके भारी फोटो असतात की लहानपणीच्या सगळ्या आठवणी असतात. आणि मग सारंग तिथे येतो आणि सारंग म्हणतो की आई हा फोटो बघ ना, तू आणि बाबांनी पहिल्यांदा जेव्हा दादाला सायकल आणलेली तेव्हाचा फोटो आहे ना, तो सायकल चालवायला शिकला. मला माहिती आहे हा पाठीमागे जो हात आहे ना तो बाबांचा हात आहे. बाबांनी हात ठेवलेला होता दादाच्या पाठीवरती आणि म्हणूनच दादा एवढं पुढे जाऊ शकलेला होता. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे तिलोत्तमा मात्र हे बोलत असते. आणि त्यानंतर आता राजकुमारच्या बाबतीतल्या गोष्टी आता इकडे सारंग सांगत असतो. सारंग म्हणत असतो की दादा माझी खूप काळजी घ्यायचा, हे बघितलं का, हा फोटो आठवतोय तुला. तेव्हा तो सांगू लागतो आणि मग तिलोत्तमा म्हणत असते की हो आठवतंय ना. आणि मग तिलोत्तमा त्याला म्हणते की हो, जेव्हा तो क्रिकेट खेळत होता ना, क्रिकेटची मॅच जिंकला होता, मग तू त्याला मोठं चॉकलेट दिलं होतं. मग त्याला तिलोत्तमा सांगू लागते पण मी तुला चॉकलेट दिलं नव्हतं ना, म्हणून तुला मात्र खूप वाईट वाटलं होतं, तुला खूप राग आला होता. आणि मग तो म्हणतो की मला दादाने चॉकलेट दिलं होतं, मी खूप रडलो होतो ना, त्यानंतर मला दादाने स्वतःहून ते चॉकलेट दिलेलं होतं. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे ते फोटो पाहिले जात असतात. सगळेजण खुश झालेले असतात. लहानपणीचे ते फोटो असतात आणि त्या फोटोंमुळं यांना सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं. फायनली कुठंतरी चांगल्या गोष्टी घडत असतात आणि सगळे आनंदाने त्या गोष्टी स्वीकारत असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे ह्या सर्व गोष्टींमुळं यांच्या लक्षात आलेलं असतं आणि ते म्हणजे की आता राजकुमार जर चुकलेला आहे हे जरी मान्य असलं तरीही राजकुमार जे काही चुकलेलं आहे त्याची शिक्षा त्याला भोगलेली आहे त्याने, आणि मग त्याला त्याच्या चुकीची जाणीव आहे. म्हणूनच इकडे तिलोत्तमा राजकुमारला माफ करते आणि राजकुमारला माफ केल्यानंतर मात्र सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो बबलू आणि सोहमला. ते बिचारे तर उड्याच मारायला सुरुवात करतात. ते एवढे उड्या मारत असतात की त्यांना त्या आनंदाने खरं तर ते उड्या मारत असतात. तेव्हा तिलोत्तमा त्यांना विचारते मला एक कळत नाहीये तुम्हाला एवढा आनंद का झालाय रे. तेव्हा ते सांगू लागतात की ही जी आयडिया होती ना ही सावली वहिनीची होती आणि सावली वहिनीने आयडिया दिलेली होती आणि त्यामुळंच हे सगळं झालेलं आहे. सावली वहिनीनंच ही ग्रीटिंगची आयडिया सुचवलेली होती आणि त्यामुळं तर आता सध्या तुझा राग निवळू शकलेला आहे. हे सगळं ते बोलत असतात आणि मग सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. तिलोत्तमा आता सावलीकडे पाहत असते. तेव्हा ऐश्वर्या आणि त्याचबरोबर इकडे अस्मीला वाटत असतं की आता सगळं आपल्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे, कारण तिलोत्तमाला ही गोष्ट कळली म्हणजे तिलोत्तमा सावलीवर जाळ काढणार असं त्यांना वाटत असतं. परंतु तिलोत्तमा ही सावलीला सांभाळून घेणार आहे आणि तिचे आभारी मानणार आहे, कारण तिलोत्तमा ही खऱ्याच्या बाजूने उभी राहणार आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सावली आणि सावलीसाठी अस्मी आणि ऐश्वर्याने एक कारस्थान केलेलं आहे आणि मग
अस्मी आणि ऐश्वर्या बोलत असतात. आत्ता सारंगला जे दूध घेऊन दिले ना त्यात विष आहे, विष. आणि हे बोलणं सावली ऐकते हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग सावली धावत सारंगच्या रूममध्ये जाते आणि सारंगच्या रूममध्ये जाऊन म्हणते की सारंग सर, आणि ती बोलत नाही तर ती सारंगच्या तोंडाला लावलेला तो दुधाचा ग्लास धुडकावून लावते. तो ग्लास फुटतो, दूध सांडतं. तेव्हा सारंग मात्र चिडलेला असतो. सारंग म्हणतो, काय चाललंय सावली हे सगळं? तू अस्मीसारखं वागायला लागलेली आहेस, म्हणजे तू जलस झालीस का? हे दुधाचा ग्लास मला अस्मीने आणून दिलाय म्हणून? आत्ताच्या आत्ता तू रूममधून बाहेर जा, हे सगळं सारंग बोलत असतो. आणि बाहेर उभा राहून ऐश्वर्या आणि अस्मी हे सगळं ऐकत असतात. आणि आता सावली ही ऐश्वर्याच्या या प्लॅनमध्ये फसली गेलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.